शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांची आज जयंती निमित्ताने कराडचे चित्रकार डॉक्टर संदीप डाकवेंनी पिंपळ पानावर साकारलं गौतम बुद्धांचं चित्र। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनेचं आयोजन। कार्यक्रमात मोठ्या संख्येनं बौद्ध समाज बांधव उपस्थित। सैन्य दलाच्या मनोबल वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन। रॅलीत भारत माता की जय अशी घोषणाबाजी। जालना शहरात आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त रॅलीचं आयोजन। रॅलीला खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते राहणार उपस्थित। भारतीय सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बुलढाण्यात मोटारसायकल रॅलीचं आयोजन। मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी। धुळ्यात देखील सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन। जनता सैन्यासोबत आहे हा संदेश देण्यासाठी रॅली काढत सैन्याला मानवंदना। पैठणमध्येही तिरंगा रॅलीचं आयोजन। ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय जवानांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी रॅलीचं आयोजन। तुळजापूरमध्ये सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक संपन्न। मातंग समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीसाठी मुंबईमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। चंद्रपूर शहरातील रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेचं इमारतीच्या बांधकामाला स्थानिक आणि खेळाडूंचा विरोध। नागरिकांच्या आंदोलनाला विजय वडेट्टीवारांचा पाठिंबा। मैदानाला धक्का लावू नका, अन्यत्र कुठेही इमारत बांधा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। भारत पाकिस्तानमध्ये आज महत्त्वपूर्ण चर्चा। दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये आज दुपारी चर्चा होणार आहे। तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के। 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही जाणवले भूकंपाचे हादरे। पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक। पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याचं भारत या बैठकीत देणार पुरावे। गुजरातमधील गांधीधाम आणि कच्छमधील परिस्थिती पूर्वपदावर। जनजीवन सुरळीत, दुकाने आणि बाजारपेठा उघडल्या। ऑनलाईन प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ केल्याने नागरिकांना मोजावी लागत आहे अधिकची रक्कम। घरपोच सेवा देण्यासाठी दरवाढ। मात्र प्रत्यक्षात सेतू किंवा आपले सरकार केंद्रावर गेल्यानंतरही भरावी लागतेय दुप्पट रक्कम। मुंबईत महिनाभर फटाके रॉकेट उडवण्यास मनाई। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। 11 मे ते 9 जून पर्यंत फटाके उडवण्यास मनाई। कोल्हापूर विमानतळावर भारतीय सैन्य दलाकडून मॉक ड्रिल। अर्ध्या तासाच्या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना कशा परिस्थितीला सामोरं जाण्याचं मार्गदर्शन। कोल्हापुरात 2 दिवसात सुमारे 1.5 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन। उन्हापासून बचावासाठी भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष सोय। अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं होणार वन्य प्राण्यांची गणना। गणनेसाठी 310 पर्यटकांची ऑनलाईन नोंदणी। भारताचं देशांतर्गत उत्पादन 6.5% दरांनी वाढण्याची शक्यता। भारतीय उद्योग परिसंघाचे अध्यक्ष संजीव पुरी यांचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरात एससीबीसी कोट्यातील पीएचडी प्रवेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती। याचिकेची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार। जुलैमध्ये म्हाडाची 4000 घरांसाठी लॉटरी। ठाणे कल्याणमध्ये म्हाडाची सर्वाधिक घरे असणार। दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5000 घरांसाठी लॉटरी। महावितरणच्या वेबसाईट आणि मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन वीज बिल भरण्यात नागपूर परिमंडळाची आघाडी। एप्रिल महिन्यात तब्बल 65% ग्राहकांनी वीज बिल पेमेंट ऑनलाईन पद्धतीने केलंय, तर ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत यंदा 11% वाढ झाली आहे।
छत्रपती संभाजीनगरात रस्त्यावर कचरा टाकणं आणि विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांवर मनपाची कारवाई। एप्रिल महिन्यात 994 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत 2,18,000चा दंड वसूल। नाशिकच्या मखमलाबादमध्ये बिबट्याचं दर्शन। मानवी वस्तीत बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत। बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। भारतीय सैनिकांसाठी बीडमध्ये रुद्राभिषेक। प्रभू वैद्यनाथाचा रुद्राभिषेक करत सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना। मुंबई गोवा महामार्गावरील आंजणारी नवीन पुलावरून वाहतूक सुरू। पावसापूर्वी धोकादायक ब्रिटिशकालीन पुलावरून वाहतूक बंद। आमदार किरण सामंतांच्या पाठपुराव्याला यश। पैठण येथील कमानीला भेगा। कमानीवर पिंपळाचं झाड उगवल्याने कमानीला भेगा। कमान धोकादायक बनली। नगरपालिकेचं मात्र दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप। मुंबई वाहतूक पोलिसांकडून घेतलेल्या लोक अदालतीत सुमारे 8.5 कोटींहून अधिकची रक्कम दंडापोटी जमा। दंड आकारणीच्या रकमेची तडजोड करण्यासाठी लोक अदालतीचं आयोजन। नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। परभणी हजरत सय्यद शहाबुद्दीन आणि हजरत सय्यद बुरहानुद्दीन यांच्या उर्साची सुरुवात। भाविक भक्तांच्या उपस्थितीत दर्गेल गुसल स्नान। उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्या हस्ते चादर चढवून संदल। परभणी गंगाखेड मध्यवर्ती बँकेत ग्राहकांना कामासाठी चुकीची वागणूक। बँकेचं गेट बंद। ग्राहकांना पैसे काढण्यासाठी समस्या। कधी स्लिप नाही तर कधी कॅश नसल्याची कारणं, तर बँक प्रशासनाकडून नागरिकांना टाळाटाळीची उत्तरं। आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर हातोडा पडण्याची शक्यता। बीकेसीतील सायकल ट्रॅक आता MMRDA उखडणार असल्याची माहिती। भारत पाकिस्तान तणावात ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावर सामनातून हल्लाबोल। ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतलं का, उपस्थित केला सवाल। उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। भारत पाकिस्तानमधील तणावावर ठाकरे काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स आणि मोदींमध्ये चर्चा। हल्ला झाल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल। याचिका गुणवत्ताहीन असल्याचा दावा करत त्या फेटाळून लावण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती। याचिकाकर्त्यांना अर्जावर 10 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन। कमळाच्या आकाराची कार्यालयाची उभारणी। सांगलीत भाजपाचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांचा कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवर सक्ती करता येणार नाही। हिंदी शिकायची असेल तर दिल्लीला शिका, सुप्रीम कोर्टानं दिला निर्वाळा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।